रायगड वाशिम जिल्ह्यात साखरेचा भाव 80 रुपयांवर गेलाय। त्यामुळे गणपती, दिवाळी, दसरा येईपर्यंत साखर 100ला पोहोचते की काय अशी शंका लोकांना पडू लागली आहे। रायगड वाशिमसह इतर काही भागात साखरेचा दर 80 रुपये किलोवर पोहोचलाय। त्यामुळे गणपती, दिवाळी, दसरा येईपर्यंत साखर 100ला पोहोचते की काय अशी शंका लोकांना पडू लागली। काही तुरळक जिल्ह्यात साखरेच्या दरात घट झाली असली तरी बहुतांश भागात साखर महागड्या दराने मिळते। ज्या प्रकारे इंधन दरवाढीचा परिणाम संपूर्ण बाजारभावावर होऊन वस्तू महाग होत आहेत, त्याचप्रमाणे साखरेच्या दरवाढीनंतर बाजारात महागाई वाढली। साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासनाकडून ठिकठिकाणी छापेही टाकले जात आहेत। मात्र साखरेचं कमी उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीसाठीचा वापर या गोष्टी सरकारला वेळीच लक्षात का आल्या नाही म्हणून विरोधक सवाल करतात। सरकारला मला वाटतं त्याची 100 गाठवायची, कारण सरकारच्या बोटचेपी धोरण, चुकीच्या धोरणामुळे ही साखरेची परिस्थिती झालेली आहे। बरं, साखर महाग झाली तर शेतकऱ्याला फायदा होतो तर तोही नाही आहे। खरं तर इथेनॉल निर्मितीमुळं साखरेचं ऊसाचं बॅलन्स आणि त्याच्यामुळं साखरेचा प्रश्न निर्माण, जो साखर निर्यातदार देश होता त्याला साखर आयात करावी लागू लागलेली। आणि माझ्या माहितीप्रमाणे कित्येक लाख टन साखर आत्ताच्या घडीला बाजारातून गायब आहे। कारखान्यातून निघाली परंतु बाजारात पोहोचलेली नाही आहे। आणि मग याची साठेबाजी कोण करतं? सरकारमधलेच लोक करतात का? सरकारमधल्या लोकांच्या पाठिंब्यानं हे होतंय का? माहितीनुसार यंदाच्या हंगामात देशात 330 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता। मात्र उत्पादन केवळ 300 लाख टन झालं। त्यातही 30 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आली। त्यामुळे साखरेचा तुटवडा झाल्याचं जाणकार म्हणतात। तुटवडा झाल्यावर साठेबाजही बोकाळत असल्यानं त्यात अजून भर पडली आहे। मी सध्या जर बघितलं तर वाशिमच्या आरटी मार्टमध्ये या ठिकाणचे जे मॅनेजर आहेत त्यांची सुद्धा विचारणा करणार आहे। दादा, मला सांगा सध्या काय परिस्थिती होती, मला सांगा मागील काय भाव होती? मागील आपल्याकडे म्हणजे 75 आणि 80 रुपये दरम्यान साखर गेली होती। सध्या साखरेचे भाव हे 67 रुपये किलो येतं। आणि असं कोणतेही बंधन नाही की तुम्ही 5 किलो या 10 किलो, आता किती पण म्हणजे लिमिट किती पण घेऊ शकता साखर। हा, परेशानी होती माणसाची, सामान्य माणसाची परेशानी होती। बरं, साखरेचे भाव वाढल्यामुळे खिशाला झळ पण बसते। हा, 1 किलो नेणार माणूस अर्धा किलो न्यायले, सामान्य माणसाची परेशानीच आहे ना तुझ्यात। काय मागणी काय तुमची आता? कमीत कमी पहिला भाव होता तेच करावं सरकारनं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।